नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 तर्फा 12,000 प्लस जागांसाठी मित्रांनो कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरची ज्या मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती ज्या मित्रांनो निघत आहे आणि या भरतीचा मित्रांनो ऑफिशियली नोटिफिकेशन आला आहे मित्रांनो, अपडेट आलेला आहे मित्रांनो या भरतीचा. आणि फॉर्म भरण्याची तारीख सुद्धा मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या आलेली आहे. तर चांगली मित्रांनो तुमच्यासाठी सुवर्ण संधी ज्या मित्रांनो चालून आलेली आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी मित्रांनो तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येणार आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही मित्रांनो सब इन्स्पेक्टरमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा मित्रांनो ऑफिशियल नोटिफिकेशन आलं आहे. ते ऑफिशियल नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर तुमचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख काय आहे तर संपूर्ण अपडेट तुम्हाला सांगणार आहे. आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचं हे ऑफिशियल नोटिफिकेशन दाखवणार आहे. त्याचबरोबर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये कॉन्स्टेबलमध्ये काय काय पात्रता आहे, उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंड किती आहे, त्याचबरोबर शिक्षण किती लागते, त्याचबरोबर यामध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, धावणे किती आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर सब इन्स्पेक्टरसाठी काय काय पात्रता आहे, सब इन्स्पेक्टरसाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, त्याचबरोबर यामध्ये धावणे किती आहे, त्याचबरोबर यामध्ये लेखी परीक्षेला अभ्यासक्रम काय आणि यामध्ये रनिंगला कोणकोणते इव्हेंट आहे, त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा काय आहे. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. मित्रांनो, आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 तर तुमचे जे फॉर्म आहे हे कधीपासून चालू होत आहे तर 2024 मध्ये मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुमचे फॉर्म भरणे चालू राहणार आहे. कारण की या ऑफिशियली नोटिफिकेशन मध्ये जे मित्रांनो टेंटेटिव्ह मित्रांनो डेट दिलेली आहे मित्रांनो फॉर्म भरण्याची. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो जानेवारी महिन्याच्या एंडिंगला सुद्धा फॉर्म चालू होऊ शकते किंवा मित्रांनो जानेवारी महिन्याच्या स्टार्टिंगला किंवा मध्यात सुद्धा फॉर्म चालू होऊ शकते. तर जानेवारी ते फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये तुमचे फॉर्म चालू राहणार आहे. तर आपापल्या तयारीमध्ये राहा. तर सर्वात आधी तुम्हाला मित्रांनो मी ते नोटिफिकेशन दाखवून देतो, त्यामध्ये फॉर्म भरणे तारीख सुद्धा संपूर्ण अपडेट तुम्हाला दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. हाऊ टू अप्लाय फॉर आरपीएफ रिक्रुटमेंट 2024. अप्लिकेंट मस्ट लॉग ऑन टू द ऑफिशियल वेबसाइट टू फिल आउट द अप्लिकेशन फॉर्म. Click on the link RPF Constable Sub Inspector General Recruitment 2024. After successful submission, take a printout of the application form. Application mode only online. RPF Recruitment 2024 important date. Starting date for submission of online application form January 2024 tentative date. लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाइन application फॉर्म फेब्रुवारी 2024. एग्जाम ऑनलाइन डेट नोटिफाईड सून. तर 12,000 प्लस जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघत आहे. त्याचबरोबर यामध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे. आणि तुम्ही जर कॉन्स्टेबलमध्ये फॉर्म भरत असाल तर कॉन्स्टेबलसाठी 10वी पासवर फॉर्म भरता येणार आहे. आणि तुम्हाला जर मित्रांनो यामध्ये सब इन्स्पेक्टरमध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरता येणार आहे. जर तुमचं मित्रांनो ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला कॉन्स्टेबलचा फॉर्म भरता येते, त्याचबरोबर सब इन्स्पेक्टरचा सुद्धा फॉर्म भरता येते. दोन्ही फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. आणि तुमचं फक्त 10वीच पास झाला आहे, तुम्ही फक्त 10वीच पास झाले आहे तर तुम्हाला फक्त कॉन्स्टेबलचा फॉर्म भरता येणार आहे. आणि तुमचं ग्रॅज्युएशन नसेल झालेलं तर तुम्हाला मित्रांनो सब इन्स्पेक्टरचा फॉर्म भरता येणार नाही. ठीक आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 25 लागते. त्याचबरोबर यामध्ये एससी एसटी कॅटेगरीची मुलं 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकतात. ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकतात. ओपन कॅटेगरी मुलं 18 ते यामध्ये 25 पर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर या भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर यामध्ये एससी एसटी कॅटेगरीसाठी 250 रुपये फी असते. त्याचबरोबर ओबीसी झालं, ईडब्ल्यू झालं, ओपन झालं या कॅटेगरीसाठी 500 रुपये फी असते. ठीक आहे. तर चांगली वॅकन्सी आहे मित्रांनो. या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे सेम आहे. कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरचा सेमच आहे. सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा असणार आहे. तर लेखी परीक्षेमध्ये यामध्ये 50 मार्काचे तुम्हाला मित्रांनो जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 35 प्रश्न गणिताचे. नेगेटिव्ह मार्किंग आहे 3 तर तुम्हाला मित्रांनो अभ्यास करून जावं लागणार आहे. तुक्के वगैरे चालणार नाही त्या ठिकाणी. जे पण मुले तुक्केच्या भरोश्यावर असेल तर ते मित्रांनो इथंच फेल आहे, मी तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे. जे पण मुले इमानदारी मेहनत करणार आहे, जे पण मुले इमानदारीने अभ्यास करणार आहे तेच मुलं आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन घेणार आहे. नुसतं क्लास केले तर चालणार नाही, सेल्फ स्टडी सुद्धा करावी लागणार आहे. 6-6 घंटे, 8-8 घंटे, 10-10 घंटे लायब्ररीमध्ये अभ्यास करा किंवा
घरी करा, जिथं तुम्हाला वाटते तिथं, पण घरच्यापेक्षा लायब्ररीमध्ये अभ्यास करा. तर पहा RPF रेल्वे पोलीस भरतीमध्ये तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार यामध्ये 35,000 पासून मित्रांनो स्टार्टिंग होते. ठीक आहे, तर चांगली वॅकन्सी आहे RPF रेल्वे पोलीस भरती. तर यामध्ये सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा आहे. ठीक आहे, 120 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे. तर कॉन्स्टेबलसाठी यामध्ये उंची वगैरे किती लागते, ग्राउंड किती ते तुम्हाला सांगून देतो. तर कॉन्स्टेबलसाठी यामध्ये जे मित्रांनो 165 सेंटीमीटर उंची लागते पुरुष उमेदवारांसाठी. महिला उमेदवारांसाठी यामध्ये उंची 160 सेंटीमीटर, छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तुम्ही जर SC ST कॅटेगरीचे मुलं असाल तर तुम्हाला यामध्ये उंची 160 सेंटीमीटर लागते पुरुष उमेदवारांसाठी. महिला उमेदवारांसाठी यामध्ये उंची लागणार आहे फक्त 152 सेंटीमीटर. त्याचबरोबर छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांची. ठीक आहे, त्याचबरोबर हे कॉन्स्टेबलचं झालं. त्याचबरोबर यामध्ये कॉन्स्टेबलसाठी ग्राउंड किती आहे, तर कॉन्स्टेबलसाठी मित्रांनो 3 इव्हेंट आहे. 1600 मीटर रनिंग आहे, त्याचबरोबर लॉंग जंप, हाय जंप आहे. पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत टायमिंग मिळणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी टायमिंग मिळणार आहे यामध्ये 800 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांना, आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 3 मिनिट 45 सेकंड एवढा टायमिंग मिळणार आहे. त्याचबरोबर लॉंग जंप आहे, हाय जंप आहे. तर RPF रेल्वे पोलीस भरतीचा जो कटअप आहे हा फक्त मित्रांनो लेखी परीक्षाचा लागत असते. तर ग्राउंड मित्रांनो तुमचे ग्राउंडला मार्क नसते RPF रेल्वे पोलीस भरतीला, ते फक्त फिजिकली टेस्ट असते की तुम्ही त्या टायमिंगमध्ये येता का. त्या टाईममध्ये तुम्ही आले तर तुम्ही मित्रांनो ग्राउंड पास असता. तर RPF रेल्वे पोलीस भरतीमध्ये असं नाही की जसं महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये लेखी प्लस ग्राउंडचा कटअप लागते, RPF रेल्वे पोलीस भरतीमध्ये असं नाही. RPF रेल्वे पोलीस भरतीमध्ये फक्त लेखी परीक्षेचाच कटअप लागते. ठीक आहे, लेखीवरच मित्रांनो कटअप लागत असते, ग्राउंडला मार्क नसते. ठीक आहे, त्याचबरोबर यामध्ये सब इन्स्पेक्टरसाठी मित्रांनो आपण पात्रता काय ते तुम्हाला सांगून देतो. तर सब इन्स्पेक्टरसाठी तुम्ही ग्रॅज्युएशन जर असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येते. त्याचबरोबर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते. छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांची. त्याचबरोबर तुम्ही SC ST कॅटेगरीचे मुलं असाल तर तुम्हाला यामध्ये सब इन्स्पेक्टरमध्ये उंची 160 सेंटीमीटर लागणार आहे पुरुष उमेदवारांसाठी, आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये उंची लागणार आहे फक्त 152 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि यामध्ये ग्राउंड किती आहे सब इन्स्पेक्टरमध्ये, तर पहा सब इन्स्पेक्टरमध्ये मित्रांनो यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी, आणि 1600 मीटर रनिंगसाठी पुरुष उमेदवारांना 6.5 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे, तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे. तर असं ग्राउंड आहे कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरचं. ठीक आहे, आणि एवढी उंची वगैरे. तर पहा चांगली मित्रांनो भरती निघत आहे RPF रेल्वे पोलीस भरती. तर ऑफिशियली मित्रांनो नोटिफिकेशन आलेलं आहे या भरतीचं. तर तुमचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो जानेवारी महिन्यात चालू होणार आहे, आणि तुमचे जे फॉर्म आहे हे फेब्रुवारी महिन्यापर्यंत चालू राहणार 2024 आणि 50% जागा मुलींसाठी असणार आहे. तर आतापासून मित्रांनो अभ्यास करा, आतापासून चांगली तयारी करा. ठीक आहे, आतापासून मित्रांनो सोशल मीडियापासून तेवढं दूर राहा, आणि सोशल मीडियाला कमी टाईम द्या आणि अभ्यासाला जास्त टाईम द्या. आतापासून मित्रांनो पुस्तक घ्या. पुस्तकांवर जर व्हिडिओ लागत असाल, सर्वात चांगलं पुस्तक कोणतं पाहिजे तुम्हाला, तर यावर जर व्हिडिओ लागत असेल तर कमेंट करा, याबद्दल लगेच व्हिडिओ घेऊन येणार आहे. ठीक आहे, तर ही होती संपूर्ण माहिती RPF रेल्वे पोलीस भरतीबद्दल. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. RPF रेल्वे पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.